नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण सीट मॅट्रिक्स या विषयावरती चर्चा करणार आहे। 2024च्या नीट परीक्षेनंतर आज महाराष्ट्र राज्य स्टेट काउन्सिलिंग तर्फे www.mahacet.org.in या वेबसाईटवरती, ज्याला आपण सीईटी सेल कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल असं म्हणतो, याच्या मार्फत पहिल्या राऊंडचं सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेलं आहे। बऱ्याच वेळा सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कोणताही राऊंड सुरू होणार असतो त्याच्या अगोदर आपल्याला त्या राऊंड, तो जो राऊंड आहे तो कंडक्ट केला जाणार आहे, तो कोणत्या सीट्ससाठी, किती सीट्ससाठी कंडक्ट केला जाणार आहे या संदर्भात डिक्लेरेशन दिलं जातं, त्याला आपण सीट मॅट्रिक्स असं म्हणतो। म्हणजे आता समजा पहिला राऊंड आहे, पहिल्या राऊंडला सगळे सीट्स आपल्याला अवेलेबल आहेत, त्यामुळे जे सीट्स अवेलेबल आहेत आणि किती कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि किती सीट्स असतात या संदर्भामध्ये संपूर्ण इत्थंभूत सीट मॅट्रिक्स त्या वर्षीचं त्या राऊंडच्या अगोदरचं आपल्याला डिक्लेअर होत असतं। तसं एमबीबीएसचं सीट मॅट्रिक्स आपल्याला किंवा एमबीबीएस आणि बीडीएसचं सीट मॅट्रिक्स आपल्यासमोर आलेलं आहे। वास्तविक सीट मॅट्रिक्सच्या संदर्भामध्ये प्रत्येक राऊंडमध्ये सीट मॅट्रिक्स बदलतं, कारण पहिले सीट्स भरले गेल्यानंतर शिल्लक राहिलेले सीट मॅट्रिक्स किती आहे ते आपल्याला लक्षात येतं। म्हणजे आपलं व्हेकंट सीट्स किती आहेत त्याचा अंदाज येण्यासाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स फार महत्त्वाचा टॉपिक आहे। परंतु या टॉपिकमध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय येतो, तो म्हणजे आपल्याला संपूर्ण सीट महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत आपल्या कॅटेगरीला आणि टोटल किती आहेत याच्या संदर्भातला सुद्धा अभ्यास आज होणार आहे। टोटल गव्हर्नमेंटचे एमबीबीएस चे सीटच्या संदर्भामध्ये आज आपण पहिला चर्चा करणार आहे आणि नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट एमबीबीएस किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस चा विचार करूया। नंतर गव्हर्नमेंट बीडीएस आणि प्रायव्हेट बीडीएस असा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करूया। टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस चे सीट्स संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 5050 एवढे आहेत, म्हणजे 50-50 म्हणजे 5050 एवढे सीट्स आहेत। त्यामध्ये 15% ऑल इंडिया कोट्यामधून एमसीसी काउन्सिलिंग मध्ये 790 एवढे सीट्स जातात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला एकूण 4240 एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत। त्याचबरोबर खूप काही अशा गोष्टीनंतर आपल्याला असं लक्षात येते की ओपन कॅटेगरीचा जो सीट्स आहेत ते 1120 एवढे सीट्स आहेत। ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 10% आरक्षण आहे, की ज्या आरक्षणासाठी आपल्याला या ठिकाणी 423 सीट्स उपलब्ध होतात। ओबीसी कॅटेगरीसाठी सुद्धा इकडे 19% आरक्षण आहे आणि 805 सीट्स उपलब्ध होतात। एसीबीसी कॅटेगरीसाठी 423 सीट्स, व्हीजे कॅन्डिडेटसाठी आपल्याला 127 सीट उपलब्ध आहेत। ईडब्ल्यूएस आरक्षणासाठी आपल्याला 10% आरक्षण आहे, त्यामुळे ते 423 सीट झाले। ओबीसी साठी 19% आरक्षण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, गव्हर्नमेंटमध्ये 805 सीट्स आहेत। एसीबीसी नव्यानं मराठा आरक्षण झालेलं आहे, त्याच्यासाठी 423 सीट्स उपलब्ध आहेत, ते 10% आरक्षण आहे। व्हीजे कॅन्डिडेटसाठी मात्र या ठिकाणी 127 सीट्स उपलब्ध आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की 3% आरक्षण असतं। त्याचबरोबर NT1 ज्याला कॅटेगरी म्हणतो किंवा NTB म्हणतो, त्याच्यासाठी 2.5% आरक्षण असतं आणि त्या आरक्षणाच्या 106 सीट्स महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएसचे आहेत। NT2 या कॅटेगरीसाठी आपल्याला 149 म्हणजे जवळपास ते सीट्स पाहायला गेलं तर आपण 3.5% एवढे सीट्स असतात आणि NTB या कॅटेगरीसाठी आपल्याला 2% सीट्स आहेत आणि ते सीट्स 85% एवढे सीट्स आहेत। एससी कॅटेगरीसाठी 13% आरक्षण असतं आणि ते 552 एवढे सीट्स आहेत आणि एसटी कॅटेगरीसाठी 7% आरक्षण असतं, तिकडे आपल्याला 297 एवढे सीट्स आहेत। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो त्याला डिफेन्स 1 म्हणतो। डिफेन्स 1 साठी 94 सीट्स उपलब्ध आहेत, डिफेन्स 2 साठी 32 सीट्स उपलब्ध आहेत आणि डिफेन्स 3 साठी 30 सीट उपलब्ध आहेत। MKB महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डरवरती आपल्याला 7 सीट्स उपलब्ध आहेत। एकूण सर्व पाहायला गेलं तर 4250 एवढे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये पाहायला मिळतात। त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून असतात, त्याच्यामध्ये आपल्याला 20 सीट्स आहेत। म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा GOI हा जो टॉपिक आहे त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणतो आपण, ते 20 सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये उपलब्ध आहेत। ते गव्हर्नमेंट भरत असतं, ते कशा पद्धतीने भरतं मात्र इकडे आपल्याला सांगता येणार नाही। खूप वेळा एक सीट मॅट्रिक्सच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस मध्ये आपल्या कॅटेगरीला सीट्स किती आहेत हे आपल्याला 100% या माध्यमातून लक्षात आलं। एकंदरीत 5050 टोटल सीट्स आणि ऑल इंडिया कोटामध्ये 790 जाणार आहेत आणि 4250 सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत।
त्यामुळं एसीबीसी साठी आणि ईडब्ल्यूएस साठी आपल्याला सेमच 423 एवढे सीट्स उपलब्ध आहेत. म्हणजे आणि ओपन कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी आपल्याला जे दिसत आहेत ते सीट्स म्हणजे 1120 एवढे सीट्स आहेत. हे सर्व सीट डिस्ट्रीब्युशन आपल्या सर्वांसाठी उपयोगीला पडेल की जेणेकरून आपला जो कॅटेगरीचा रँक आहे त्या रँकवरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आपला रँक ह्या सीट्सपेक्षा बऱ्यापैकी काही विद्यार्थी आता समजा मला आपण एक एक्झाम्पल घेऊन घेऊया की व्हीजे कॅन्डिडेटसाठी 127 सीट्स महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये आहेत. पहिले समजा माझा व्हीजेचा नंबर 127 आहे, व्हीजे 127 आहे, तर माझा 100% नंबर लागेल. आता तिथून पुढे सुद्धा नंबर लागणार आहे तुमचा. व्हीजेचा मधला माझा कॅटेगरी एसएमएल हा 135 असेल तर नंबर लागेल का? तर आपल्या कॅटेगरीमधले किती सीट्स आपल्याला ओपन कॅटेगरीमध्ये जातात त्यावरती तो आपला नंबर लागेल किंवा नाही हे अवलंबून असते. त्यामुळं कॅटेगरी एसएमएल मला कधी पण सांगू नका. कॅटेगरी एसएमएल तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी आहे. उदाहरणार्थ ओबीसी कॅटेगरी पाहायला गेली तर आपल्याला 805 एवढे सीट्स आपल्याला या ठिकाणी आहे आणि माझा कॅटेगरीमधला एसएमएल जो आहे तो 900 आहे किंवा 700 असेल तर 100% तुमचा नंबर लागेलच. परंतु 805च्या वरती जर आपला गेला म्हणजे समजा एक 1200 वगैरे आहे तरी पण नंबर लागणार आहे का? लागू शकतो, लागणार बी आहे, त्यात काही विषय नाही. कारण का तुमच्यातले वरचे म्हणजे 800 सीट्सच्या 805 सीटाच्या वेळेस जी एकदम शेवटचा जो मार्क्स आहेत किंवा रँक आहे त्याच्या अगोदर किती सीट्स ओपन मध्ये जातात त्यावरती तुम्हाला खाली 805च्या खाली येण्याची पॉसिबिलिटी असते. महाराष्ट्रामध्ये 423 एवढे गव्हर्नमेंटचे सीट्स एसीबीसी कॅटेगरीचे आहेत. तर आपला समजा 500 आहे समजा तर माझा नंबर लागेल का? तर ज्या शेवटचा रँक असेल 423 ज्याचा 423 हा एसएमएल आहे एसीबीसी मधला त्याचा जो रँक आहे त्याच्या अगोदरचे किती सीट्स ओपन मध्ये जातात तेवढे सीट्स तुमचे खाली येणार आहेत हे लक्षात ठेवायचं. एकंदरीत आपल्याला सीट मॅट्रिक्स एमबीबीएस 2024 राऊंड 1 साठी सीईटी सेल महाराष्ट्र राज्याच्या ज्या प्रोसेस मधलं राऊंड 1चं सीईटी सेल मार्फत पब्लिश झालेलं गव्हर्नमेंटचं एमबीबीएसचं महाराष्ट्र राज्यामधील 85% जे काही सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज आपल्याला सांगण्यात आलं ते आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.